नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, T20 विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे? T20 विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड या देशाने जिंकलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईडचा अग्निशामक वायू म्हणून वापर करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कर्करोग उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? कर्करोगावर उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्करोगावर उपचारासाठी कोबाल्टचा वापर केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक ॲसिड नावाचा लिंबाच्या रसामध्ये आम्ल असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हा हवेपेक्षा हलका वायू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लोखंड, क्रोमियम व कार्बनचे संमिश्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, WWW हे कशाशी संबंधित आहे? WWW हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंटरनेटशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, CPU हे कशाशी संबंधित आहे? CPU हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 CPU हे संगणकाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली? भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये 5G सेवा ही 1 ऑक्टोबर 2022 पासून झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबर दिनी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले वायफाय गाव हे पाचगाव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिले आधार गाव कोणते? भारतातील पहिले आधार गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले आधार गाव हे टेंबली नंदुरबार, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतातील 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती आहे? भारतातील मोफत 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 इस्लामपूर, सांगली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती? भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले सौर म्हणजेच सोलार सिटी मलकापूर, सातारा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता? भारतातील पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारताचे स्थळ सीमेची लांबी किती आहे? भारताच्या स्थळ सीमेची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 15,200 किलोमीटर एवढी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला? स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 नीरज चोप्रा
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे? नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नॅशनल फायर कॉलेज हे नागपूर येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत? 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2024 मध्ये 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? तर ऑप्शन क्रमांक 4 गृह मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजे CIDचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच CIDचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेंदू अवयवासंबंधीचा विकार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. तर ऑप्शन क्रमांक 4 सिरोक्री या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती कोण बनली आहे? मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिविता राही मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती बनली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 दक्षिण आफ्रिका 2023 मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष पद भूषवणार आहे? दक्षिण आफ्रिका 2023 मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणी नुकताच PIB चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे? खालीलपैकी कोणी नुकताच PIB चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्येंद्र प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली? अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 USA ने मान्यता दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेव यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले? कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेह यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅक्स लाईफ यांनी नियुक्त केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे? मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अचंता शरद कमल यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 यांना जाहीर झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टेबल टेनिसशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अर्जुन पुरस्कार हा अविनाश साबळे यांना नुकताच मिळालेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 यावर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? यावर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होते? खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती? तर ऑप्शन क्रमांक 3 चांद बीबी ही अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबू
अंबिका चरण मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्करोग होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲल्व्हियोल म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तुकाराम व रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुसाचे मुख्य कार्य हे रक्ताचे शुद्धीकरण करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 टेस्लामध्ये चुंबकीय क्षेत्र मोजले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, भारत स्वतंत्र कधी झाला? भारत स्वतंत्र कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 1947 या रोजी भारत स्वतंत्र झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खाण्याच्या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट या नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सस्तांमध्ये होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण? भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 एस.एम. सुबुलक्ष्मी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो? नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 चिकित्सा व साहित्य, ऑप्शन क्रमांक 2 शांतता अर्थशास्त्र, ऑप्शन क्रमांक 3 रसायनशास्त्र भौतिकशास्त्र, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, भारतात कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सूर्य उगवतो? भारतात कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सूर्य उगवतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात प्रथम सूर्य उगवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, चौरी चौरा घटनेनंतर डॅशडाशी चळवळ संपुष्टात आली. चौरी चौरा घटनेनंतर डॅशडाशी चळवळ संपुष्टात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 असहकार चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 शुक्र व बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे? भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजघटनेचा अर्थ लावण्याची संघराज्यातील सर्वोच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना दिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते?
सतीची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय यांनी सुरू केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी भारतातील पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा कोणती आहे? खालीलपैकी भारतातील पहिली प्रयोगशाळा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी राज्यव्यवस्थेचा मुख्य असतो. की राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोण देशाचा राज्यव्यवस्थेचा मुख्य असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही? जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 युरोप या खंडामध्ये वाळवंट नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सातपुडा 2 भागात कशामुळे विभागले जाते? सातपुडा 2 भागात कशामुळे विभागले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 बुरहानपूर फट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरीमधील जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरीमधील जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा अजिंठा रांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे? भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार राज्याचा भारतामध्ये जन्मदर सर्वाधिक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाटामध्ये आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र राज्याचा या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यांमध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1976 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते? भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरिस जॉन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 91वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जहल पक्षाचे आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला? जहल पक्षाने आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला? तर ऑप्शन क्रमांक 4 बहिष्कार स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पराक्रम दिवस म्हणून साजरा होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईट पासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन
ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 आर.एस. सरकारिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1992 या साली करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्गमध्ये समावेश नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले? इंडियन ओपिनियन हे वर्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिकामधून सुरू करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 कर्ण भरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे? हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात? राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतीकडून नियुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राज्य विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रपती भवन यांनी डिझाईन केले होते? राष्ट्रपती भवन डॅश यांनी डिझाईन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 एडविन ल्युटेन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी काम केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे? भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 12वा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हा जिल्हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिझोरम या राज्याची राजधानी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही? खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 उमेदवारांचे नामांकन करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही? खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत
वापरली जात नाही, तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गांधी आरेव्हिन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली. गांधी आरेव्हिन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली, तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग चळवळला स्थगिती देण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. 1857 च्या क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला, तर ऑप्शन क्रमांक 2 नानासाहेब यांनी घेतला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही. आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही, तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हा देश सदस्य नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे. हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशामध्ये हॉवर्ड विद्यापीठ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.